करिए। ये मुझ पे आरोप लगा रहा है, मैं पढ़ के बोल रहा हूँ। पीएम टेलीकॉम कैसे बोलते हैं सर? प्राइम मिनिस्टर कैसे बोलते हैं? आप अपना पद का मान रखिए सर, उनको उठ के बोलिए, माफी मांगेगा। देन आई कंटिन्यू माय स्पीच। नो सर, यू हैव टू इंटरवीन सर। यू आर द स्पीकर ऑफ दिस हाउस। नो सर, आपको कंटिन्यूस करना है तो करिए। उनका नाम सदन के रिकॉर्ड से निकाल दिया है, नहीं करना है तो आप डायरेक्शन में दिए कि उनको माफी मंगाइए। आप मुझे डायरेक्शन नहीं दे सकते। कोई 60 साल पहले जवाहरलाल नेहरू का बात करेगा, दूसरे नेताओं का बात करेगा, तब आप कुछ नहीं बोलेंगे। मैं 5 साल पहले का डिमोनेटाइजेशन का बात करूंगा तो आप कहेंगे भाई वर्तमान इशू पे बोलिए। सर ये बात नहीं चलेगा। बजट पे मैं बजट पे ही बोल रहा हूँ। 50 साल पुराना इमरजेंसी का बात कर रहा था, तब आप चुप थे, और अब मैं डिमोनेटाइजेशन का बात कर रहा हूँ, आपको चुप रहे। वाह वाह सर वाह। देश में जनता मालिक है, कोई नेता मालिक नहीं है। नरेंद्र मोदी, अमित शाह and the minions of BJP and the rest of the country to see. The people of Bengal and the people of my constituency elected me third time with a margin of 7,10,000 votes, setting an example. This is the people's power. Sir, if I have to bow, I will bow before the power of the people. I will not bow before the people in power. These people needs to understand. The message from the electorate of this country is loud and clear. वक्त बदल गया है. The honorable Prime Minister is on borrowed time. You all are on borrowed time. Mark my words. थोड़ा सब्र रखिए और कुर्सी का पीटी बांध लीजिए, मौसम बिगड़ने वाला है. Sir, one thing has changed. I was sitting throughout when the budget was being read. Only the cheerleaders have gone down in numbers. वो बेंच बजाने वालों का थोड़ा नंबर कमती हो गया है. Today is exact. चेयरमैन सर ने बोला जो इस सदन के सदस्य नहीं है, कोई भी सदस्य उनके खिलाफ कोई टिप्पणी नहीं करेगा. सर मैं आपसे इतना पूछना चाहता हूँ, पश्चिम बंगाल के चीफ मिनिस्टर ममता बनर्जी सदन के सदस्य है? नहीं है. सर मैं आपसे इतना पूछना चाहता हूँ, पश्चिम बंगाल के चीफ मिनिस्टर ममता बनर्जी सदन के सदस्य है? नहीं है. तो उन्होंने क्यों टिप्पणी किया? सर आप अपना पद का मान रखिए सर, उनको उठ के बोलिए, माफी मांगेगा. देन आई कंटिन्यू माय स्पीच. नो सर, यू हैव टू इंटरवीन सर. यू आर द स्पीकर ऑफ दिस हाउस. नो सर, एक मिनट, मैं हाथ जोड़ के प्लीज आग्रह करता हूँ, विनम्र रूप से मैं आग्रह करता हूँ सर, उनको बोलिए, आप स्पीकर के नाते, अध्यक्ष के नाते, इस सदन का गरिमा के लिए आप उनको बोलिए उठ के वो माफी मांगे. नहीं, प्लीज सर सो नहीं सब निकाल देंगे, प्लीज निकाल देंगे. सर ये तो आपके बात भी नहीं सुन रहे. लेट मी पुट दिस ऑन रिकॉर्ड. सर मैं कुछ बोलूंगा वो सही हो सकता है, आप उसमें टिप्पणी करेंगे वो सही हो सकता है, गलत हो सकता है. आपण आत्ता 2 मिनिटापूर्वी जो व्हिडिओ पाहिला त्यात बोलणारे खासदार आहेत अभिषेक बॅनर्जी, जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. एकदम दूरदर्शी, अभ्यासू, परिश्रमी आणि प्रामाणिक नेतृत्व तृणमूल काँग्रेसचं. तसेच तेवढंच निर्णायक, संवेदनशील आणि धाडसीही नेतृत्व. हे असं नेतृत्व तुम्ही जर ती व्हिडिओ व्यवस्थित पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे जे बोलतात ते प्रभावी, मुद्देसूद आणि तर्कसंगत, दमदार बोलतात. आणि जे पण काही बोलतात ते रोखठोक बोलतात. त्या क्लिपमध्ये ते डायरेक्ट नरेंद्र मोदींना चॅलेंज करतात. कुणाला चॅलेंज करतात? डायरेक्ट नरेंद्र मोदींना. जनतेच्या भावना ओळखणारे ते व्यक्तिमत्व आहे अभिषेक बॅनर्जी. साधारणतः 1987 त्यांची डेट ऑफ बर्थ आहे. एक 38 वगैरे त्यांचं वय. प्रामाणिक, लढवय्या आणि जुळवून घेण्याची क्षमता असलेला. त्यांची भाषणं ही सगळी मुद्देसूद आहेत. अगदी सगळी मुद्देसूद आहेत. मला तुम्हाला सांगायचं आहे असंच की विशेष हे तृणमूल काँग्रेसचे युवा खासदार अभिषेक बॅनर्जी हे बंगालच्या राजकारणातील एक महत्त्वाचं आणि चर्चेतील व्यक्तिमत्व आहे. नवे विचार, आधुनिक दृष्टिकोन, जनतेशी थेट संवाद यांच्यामुळे ते जास्त प्रसिद्ध आहेत. अभ्यासू आणि मुद्देसूद बोलणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा घट्ट आहे. या चर्चेच्यामध्ये ते नेहमी आकडे, अहवाल आणि संदर्भासह तयारीनिशी करताना दिसतात. ते ज्या व्हिडिओमध्ये काय बोलतात ते नरेंद्र मोदींना डायरेक्ट उभं राहून सांगतात की माफी मागा, तुम्ही माफी मागा. उभं राहून बोलले तर स्पीकरला सांगतात तरच मी पुढे कंटिन्यू करेन, अन्यथा मी कंटिन्यू करणार नाही. खरं तर अधिवेशनामध्ये, लोकसभेच्या अधिवेशनामध्ये उभं राहून नरेंद्र मोदींना माफी मागायला लावणं याचं लोकशाही जिवंत असल्याचं एक फार मोठं प्रतीक आहे. आणि हे आपल्याला भारताचे घटनाकार, राज्यघटनाकार, शिल्पकार श्री बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. म्हणून हे व्हिडिओ पाहताना त्यांची एक आठवण झाली की बाबासाहेबांनी जे अधिकार आपल्याला दिलेत, लोकशाहीनं जे अधिकार आपल्याला दिलेत ते कुणीही मोडू शकत नाही. भारत एक खूप मोठं लोकशाही तंत्र असलेला देश आहे आणि तो 2 ऐर्या-गैर्या लोकांमुळं तो हुकुमशाहीत जाणार नाही याची खात्री बघा. आपल्याला देताना, लोकप्रतिनिधी निवडून देताना आपल्याला असेच अभ्यासू, निडर, धैर्यवान, सुसंस्कृत, ज्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले लोकप्रतिनिधी निवडून द्यायच्यात. एका नोटसाठी वोट विकू नका. जर एका नोटसाठी विकले वोट तर आयुष्यभर लागेल तुमची वाट, हे लक्षात ठेवा. त्यामुळं मतदान करताना योग्य, सुसंस्कृत, सभ्य, प्रामाणिक,
समाजाच्या प्रश्नाची जाण असणारा, दूरदृष्टी असणारा असाच नेता निवडा. आणि याचं एक उदाहरण म्हणजे उत्तम अभिषेक बॅनर्जी आहेत. हॅट्सऑफ त्यांच्या म्हणजे हॅट्सऑफ त्यांच्या कामाला, त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या धैर्याला हॅट्सऑफ.